विठ्ठल
हॅलो हॅलो एका धरीला चित्ती एक धरीला रामकृष्ण हरी एक धरीला चित्ती 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 एक
चित्तीरा एक धरिला एक धरिला एक धरिला एक धरिला एक धरिला एक धरिला चित्ती एक धरिला चेते एक धरिला चित्ती एक धरिला चित्तीरा एक धरिला चित्ती एक धरिला चेते एक धरिला चित्ती एक धरिला चित्तीरा एक धरिला एक धरिला एक धरिला एक धरिला एक धरिला एक आम्ही रखुमाई जापती आम्ही रखुमा इजापती अवघे अवघे निवारिला भव भ्रमा निवारिला भव भ्रमा निवारिला निवारिला भव भ्रमा निवारिला भव भ्रमा निवारिला भव भ्रमा निवारिला 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 भव भव निवारिला 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 भव भव निवारिला
Hare
एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रमा परद्रव्य परणारी झाली विषयाची परी तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रमा तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तिने झाले अवघे काम निवारीला भवभ्रमा विभुं वेणुनादं शरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंग करू मन मन पांडुरंग करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची आदंच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं श्रुति प्रदेशं विधीन्द्राहि देवे सदा स्तूयमानं समाधि समृद्धिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मतं वानरत्युमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती तिने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग श्री संत जगतमान्य जगद्गुरु तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा अभंग गाथेतील अभंग आहे। या अभंगामध्ये श्री तुकोबाराया जी तुकोबारांनी साधना हातामध्ये घेतलेली होती ना ती साधना आज पूर्णत्वाला गेली व ती साधना पूर्णत्वाला जात असताना तुकोबारांना कोणते अनुभव आले हे तुकोबारा या अभंगातून प्रतिपादन करतात। आता कदाचित तुम्ही आम्ही सामान्य लोकांनी तुकोबारांना प्रश्न विचारलेला असावा का हो तुकोबाराया तुम्ही ज्या अवस्थेला जाऊन पोहोचलात तुम्ही अग्निरूप झालाय तुकोबाराया या अवस्थेला जाऊन पोहोचलात तुकोबाराया या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय साधन केलं तुकोबाराया सांगा ना काय साधन केलं तुकोबाराया तुम्ही की ज्या अर्थी तुम्हाला अशी अवस्था प्राप्ती झाली तुकोबाराया काय केलं सांगा ना तर तुकोबाराया सांगतात तुकोबाराया म्हणतात जो एका रुक्माईचं वर आहे जो भगवान परमात्मा एका रुक्माईचं वर आहे 28 युगापासून विटेवरती उभा आहे जो निर्गुण निरंकार आहे अशा असणाऱ्या भगवान परमात्म्याला मी माझ्या चित्तामध्ये धारण केलं। बरं मग तुकोबाराया त्या भगवंताला तुम्ही तुमच्या चित्तामध्ये धारण केलं काय अनुभूती आली तुकोबाराया तुम्हाला काय अनुभव आला तर तुकोबाराया म्हणतात तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम तुकोबाराया म्हणतात मला भ्रम झाला होता की ज्या भगवंताने हा सुंदर असा नरदेह दिला ज्या कामाकरिता हा नरदेह दिला जे काम मला लावून दिलेलं आहे ते काम माझ्याकडनं पूर्ण होईल की नाही असा भ्रम तुकोबाराया म्हणतात मला झाला होता। परंतु तुकोबाराया म्हणतात हा माझा भ्रम नाहीसा झाला कशाने तेने म्हणजे कशाने तर भगवान परमात्मा चित्तामध्ये असल्या कारणाने तुकोबाराया म्हणतात माझा तो भ्रम नाहीसा झाला। बरं मग तुकोबाराया आणखी कोणता अनुभव आला तर तुकोबाराया त्यांच्या जीवनातील तिसरा अनुभव सांगतात। तुकोबाराया म्हणतात परद्रव्य परणारी झाली विषयाची परी तुकोबाराया म्हणतात लोकाचं धन आणि लोकाची नारी ही मला विषयाप्रमाणे वाटू लागली का तर एक धरीला चित्तामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळे तुकोबाराया म्हणतात मला लोकाचं धन आणि लोकाची नारी मळ विक्षेप असं काही माझ्या चित्तामध्ये राहिलं नाही माझे चित्तन शुद्ध झालं आणि मला मोहमायापासून माझा दूर झाला म्हणून तुकोबाराया म्हणतात की माझं सगळं काही काम त्या असणाऱ्या भगवंताने ईर्षाने केलेलं आहे। बरं मग तुकोबाराया आम्हालाही ते सांगा ना आम्हालाही तो मार्ग सांगा ना तुकोबाराया। बरं तुकोबाराया तुम्ही ज्या मार्गाने गेलात ज्या मार्गाने तुम्ही गेलात ना तुकोबाराया त्या मार्गाने जात असताना काही कष्ट करावे लागतात का काही पैसा मोजावे लागतात का काही व्यवहार करावे लागतो का तुकोबाराया तर तुकोबाराया म्हणतात नाही हो तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार तुकोबाराया म्हणतात भगवंताचं नामचिंतन जर करायचं म्हटलं तर काही व्यवहार करायची गरज नाही काय कष्ट करायची गरज नाही भगवंताचं नाव हे सगळ्यात सरळ सोपं आणि साधं आहे। या झाल्या अभंगाच्या ठळक ठळक बातम्या भजन करा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा. सालाबाद चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह व माझ्याकडे आजची आलेली ही कीर्तनरूपी सेवा. खरं तर जे कमिटी मंडळ असतील, जे नियोजक असतील, संयोजक असतील, खरं तर वातावरण खूप निसर्गरम्य आहे बरं का. खूप छान असं वातावरण आहे. कारण की प्रवासातून थकून आल्याच्या नंतर जर वातावरण जर दुर्मिळ भेटलं नाही, जर वातावरण आपल्या मनाला पाहिजे तसं भेटलं नाही, तर वक्त्याचा किंवा कीर्तनकाराचा प्राण म्हणजे वातावरण असतं. आणि ते वातावरण जरा बरंच आहे म्हणायचं. असो, खरं तर सर्व कमिटी मंडळाला मी धन्यवाद देते. सर्व गायक असतील, वादक असतील, ज्यांची अशी गोड अशी चाल झाली. आपलं दादांचं नाव विष्णुदास महाराज असतील. दादा, अगदी दादांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. दादांचं नाव कामाजी महाराज असतील. अगदी दादांना द्यावे तेवढे धन्यवाद. बाबांचं नाव बालाजी पाटील तोरणा. बालाजी पाटील तोरणा. बालाजी अगदी महाराज असतील. बाबांना द्यावे तेवढे धन्यवाद. बाबांचं नाव सर्व भजनी मंडळ म्हटलं तरी चालतं, कारण की प्रत्येकाचा परिहार देणं हे शक्य नाही. सर्वांना मी धन्यवाद देते. अगदी गायक असतील आणि त्याचबरोबर अगदी तालामोलाची एका हुणी एक बळी रे अशी मृदंगावरती त्यांची थाप पडावी आणि मृदुंगानेही अशी गोड आवाज निघावा असं आपल्या दादांचं नाव प्रदीप महाराज. अगदी दादा गोड वाजवतात बरं का. हे बघा, वाजवणाऱ्यांनी त्याला किती घेतं हे दाखवण्यापेक्षा कीर्तनकाराला काय पाहिजे याची जाणीव ठेवणी पाहिजे. म्हणून अगदी दादा गोड वाजवतात बरं का, पाहिजे तेच देतात. म्हणून अगदी दादांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. अगदी त्याचबरोबर त्यांच्या तालतोलाचे असणारे आपले दादांचं नाव महाराज असतील. अगदी दादांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. अगदी गोड वाजवतात बरं का. सर्वांना मी धन्यवाद देते. त्याचबरोबर आमच्या सोबत आलेले आमचे मालक. खरं तर जीवनाच्या प्रवासामध्ये ही गोड अशी साथ आहे आणि कीर्तनामध्ये ही अगदी भगवानाची गोड अशी साथ करतात बरं का. अशी सोबत आलेले आमचे पती परमेश्वर राहुलजी महाराज काळे. अगदी त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. सोबत आलेले आमचे अर्जुन दादा असतील. सर्वांना मी धन्यवाद देते. अगदी माईक सिस्टमवाले असतील, नियोजक असतील, संयोजक असतील. खरं तर हनुमंतरायाच्या दरबारामध्ये पावन असा चालू असणारा सप्ताह व तुम्ही सर्वजण अगदी लाख मोलाची झोप घरी ठेवून
अगदी लाख मोलाची झोप घरी ठेवून आज या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये उपस्थित झाला. सर्वजण श्रोते मंडळ असतील, मी सर्वांना धन्यवाद देते आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल चला आपण अभंगाकडे येऊया. तुकोबरा काय सांगतात त्या अभंगामध्ये, तर तुकोबरे म्हणतात एक धरीला चित्ती आम्ही रखुमायचा पती. तुकोबरे म्हणतात की आम्ही त्या भगवंताला आपलंसं केलं. जो एक आहे, जो भगवान परमात्मा एक आहे ना, त्या भगवंताला मी आपलंसं केलं. खरं तर भगवान परमात्मा मुळातून एक आहे, परंतु काही कार्यानिमित्ताने, काही प्रसंगाने भगवंताने मात्र अनेक अवतार धारण केलेले आहे. अनेक अवतार धारण केलेले आहे म्हणून अनेक देवतांचं निर्माण झालेलं आहे, परंतु मुळातून भगवान परमात्मा एक आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात की कोणत्याही देवाला आपलंसं करा पण एका करा. परंतु आपलं काही उलटच आहे महाराज. आपला वार बदलला की देव बदलतो, वार बदलला की देव बदलतो. आपलं एक चित्त नाहीये, एक लक्ष नाहीये, एक मन नाहीये आणि तेवढ्यामध्ये आपलं चित्त शुद्ध नाहीये, आपलं चित्त शुद्ध नाहीये. आता तुम्ही म्हणाल आम्ही का भगवंताची पूजा अर्चना भक्ती करत नाही का, आम्ही भगवंताची उपासना करत नाही का. मग तो भगवान परमात्मा जसा तुकोबारांनी आपलासा केला तसा तो भगवान परमात्मा आमच्या जवळ का येत नाही, तो भगवान परमात्मा आमचा आपलासा का होत नाही, त्याचं एकमेव कारण आपलं चित्त शुद्ध नाहीये. आपलं चित्त शुद्ध नाहीये म्हणून तो भगवान परमात्मा आपल्या जवळ येत नाही. तुकोबरे सांगतात तुका म्हणे चित्त करार निर्मळ येऊनी गोपाळ राहे ते. आपलं चित्त शुद्ध असेल ना तर तो भगवान परमात्मा आपल्याला आपलंसं करतो. तर हे बघा, भगवंताला भक्त कसा आवडतो, भगवंताला भक्त कसा आवडतो, असा भक्त आवडतो ज्याचं चित्त शुद्ध आहे, ज्याचं एक लक्ष आहे, ज्याचं एक मन आहे, एक तन आहे, असा असणारा भक्त त्या भगवंताला आवडत असतो. हे बघा, एकदा गोपिकांना हेवा वाटावा, गोपिकांना हेवा वाटावा त्या बासरीचा, गोपिकांना हेवा वाटावा त्या बासरीचा. त्या गोपिकांनी बासरीला विचारावं काय ग बासरी, जी भगवान श्री कृष्णाच्या हातामध्ये बासरी असते ना, त्या बासरीला प्रश्न विचारावा काय ग बासरी, असं कोणतं पुण्य केलं तू की तू भगवान परमात्मा तुला एक क्षणही दूर ठेवत नाही, असं कोणतं पुण्य केलं सांग ना ग बासरी. तर त्यावेळेला ती बासरी सांगत असते अगं मी लहानाची मोठी झाले, अगं मी लहानाची मोठी झाले, तरणी बांड झाले वयामध्ये आले, तरणी बांड झाले वयामध्ये आले. अगं मला शोधण्यात आलं, सरळ आहे का बघण्यात आलं, सरळ आहे का बघण्यात आलं. अगं मी सरळ निघाले, मला माझ्या आईवडिलांपासून दूर ठेवण्यात आलं, मला माझ्या आईवडिलांचा विरह झाला. अगं एवढ्यावरही थांबलं नाही, मला काही दिवस उन्हामध्ये वाळत घालण्यात आलं. अगं काही दिवस उन्हामध्ये वाळत घालून झालं तर लाल बुंद अशा विस्तमामध्ये भाजून काढण्यात आलं. ग एवढ्यावरही थांबलं नाही, एवढ्यावरही माझी परीक्षा थांबली नाही ग. ज्या वेळेला 3 लाल बुंद लोखंडी सलया तापवण्यात आल्या, त्या 3 लाल बुंद असणाऱ्या सलया ज्या वेळेला माझ्या अंतर्वाही अंगामध्ये गेल्या आणि माझ्या चित्तामध्ये असणाऱ्या बळ विक्षेपाच्या गाठी निघून गेल्या, माझं चित्त शुद्ध झालं आणि मग मला त्या भगवान परमात्म्याने आपलंसं केलं, मग मला ते भगवान परमात्म्याने आपलंसं केलं. मला एवढंच सांगायचंय तात्पर्य की त्या बासरीचं चित्त शुद्ध झालं म्हणून भगवंताने त्या बासरीला आपलंसं केलं. जर आपल्याला जर त्या भगवंताला आपलंसं करायचं असेल, आपल्याला जर भगवंताजवळ जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपलं पहिलं चित्त शुद्ध करावं लागेल, आपलं चित्त शुद्ध करावं लागेल. कारण की भगवंताला एका चित्ताने, एका मनाने, एका तनाने जो भक्त त्याची भक्ती करतो असा भक्त त्या भगवंताला आवडत असतो. एक उदाहरण सांगून जाईल. ज्या वेळेला नामदेवरायांचे वडील दामासाठी, नामदेवरायांचे वडील दामासाठी हे बिल्लरच्या बादशहाची मुनीम होते, हे बिल्लरच्या बादशहाची मुनीम होते. आता मुनीम असल्या कारणाने बादशहाने जे काम लावावं ते दामासाठीने काम करावं, ते दामासाठीने काम करावं. आता मुनीम असल्या कारणाने दामासाठीला काम होतं. पहिले जुन्या काळामध्ये धान्य साठवण्याची कोठारे असायची, धान्य साठवण्याची कोठारे असायची, त्या धान्याचं राखण करण्याचं काम हे दामासाठींचं होतं, धान्याचं राखण करण्याचं काम दामासाठीचं होतं. दिवसांदिवस लोटून गेले, वर्षानुवर्ष निघून गेले. दामासाठी आपलं प्रामाणिकपणाने काम करत होते, परंतु एक दिवस असा भयंकर उगवला, गावामध्ये भयंकर असा दुष्काळ पडला. पशु पक्षी तर सोडा, प्राणी माणसं देखील अन्न पाणी पाणी करता मरू लागले, माणसं देखील पाण्याकरिता अन्न करता मरू लागले. काय करावं, खाण्यासाठी भेटत नव्हतं, पिण्यासाठी पाणी भेटत नव्हतं. गावामध्ये असा हाहाकार मातून गेलेला होता. काय करावं, रोज गावामधून एक प्रेत यात्रा जायची, रोज गावामधून एक प्रेत यात्रा जायची. दामासाठीला खूप दुःख वाटत होतं.
होतं, खूप खंत वाटायची. हे देवा, काय धर्मसंकट पाडून ठेवलंस रे बाबा. तेव्हा अरे मी ज्या धान्याची राखणदारी करतोय ना, हे जर धान्य मी या गोरगरिबांना वाटून दिलं ना, तर या गोरगरिबांचा वारणारा प्राण हा वाचेल. नक्कीच हे लोक मरणारे वाचतील देवा, पण काय करावं, खंत या गोष्टीची वाटते. ज्या धान्याची मी राखणदारी करतोय ना, ते धान्य मात्र माझ्या मालकीचं नाही, ते धान्य माझ्या मालकीचं नाही. हे देवा काय करावं, खंत वाटावी, डोळ्यातून अश्रूच्या धारा लागाव्या. विचार केला, जर मी हे धान्य वाटून दिलं ना, तर काय होणार, बादशाह मला काहीतरी शिक्षा करणार, मला काहीतरी शिक्षा करणार. लयच झालं तर मला जन्मठेपही करतील. पण अनेक लोकांचा प्राण वाचून जर माझा प्राण जर पणाला जात असेल, तर माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. दामासाठीने काळजावरती दगड ठेवावा, कमरेची चावी काढावी, कुलपेला लावावी, त्या बंदीखान्याचे, त्या कोठाऱ्याचे दरवाजे उघडून द्यावे, ते धान्य गोरगरिबांना सर्व काही वाटून द्यावं. ही बातमी कळावी बादशाहला. बादशाहला राग यावा की अरे माझ्या माघारी हे धान्य या गावकऱ्यांना वाटून दिलं. राग आला, अरे जा त्या दामासिटीला बंदीखान्यामध्ये बंद करा, शिपायांनी यावं दामासिटीला बंदीखान्यामध्ये बंद करून टाकावं. पण काळजी पडावी जगाच्या मालकाला, काळजी पडावी जगाच्या मालकाला. मला सांगा, ज्या वेळेला आपल्या मुलांबाळावरती संकट येतं, त्यावेळेला काळजी कोणाला वाटते हो, काळजी कोणाला वाटते. महाराज इकडची मंडळी बोलत नाही काय हो, खरंच सांगा, इकडची माणसं बोलतच नाहीये का. मी आल्यापासून बघते, सगळे नुसतं माझ्याकडे बघतात, कशी बोलते कशी बोलते कशी बोलते कशी बोलते, नुसतेच बघत आहेत महाराज. बघा माझ्यासमोर काही असं बांधून आणल्यासारखं काही बसू नका बरं का. मला दुसऱ्याचा चेहरा बघून हवामान खात्याचा आवाज ओळखला जातो. त्यामुळं कसं आहे ना, असं फ्रेश बसा. काय ना, माणसाने कधीही हसता चेहरा ठेवावा, कधीही हस करावं. कोणीही बघितलं ना आपल्याला, कितीही दुःखात असेल तो, आपला चेहरा जर बघितला ना, तर तोही आनंदित व्हावा. एका क्षणापुरतं तरी त्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल यावी, नाहीतर एखाद्याचा चेहरा बघावा. कधीही बघा, 12 वाजलेले, रात्रीच्या 12ला बघा किंवा दिवसाच्या 12ला बघा, कधीही बघा 12 वाजलेले. हे बघा, किसीने पूछा अरे भाई तू रोता क्यों है, किसीने पूछा अरे भाई तू रोता क्यों है, उसने बोला मैं रोता नहीं, मेरी सूरत ही वैसी है. मी रडतही नाही, कारण की माझं तोंडच रडकं आहे. पण असो बघा, काय ना, थोडंसं फ्रेश बसा, म्हणजे मलाही कळतं की तुम्हाला माझं बोलणं कळतंय, माझं भाषा कळते ना, सर्वांना कळल्याला कळते ना, माझं बोलणं कळतंय ना. हे बघा, तुम्हाला जर कळत असेल ना, तर असं मुंडकं हलवायचं, नसेल कळत तर असं हलवायचं, म्हणजे मलाही कळतं तुम्ही आहे का गेल्या घरी, बरं का. गैरसमज करून घ्या. एकदा भजन करा, विठ्ठल. असो काय चालू होतं आपलं, काय चालू होतं, कीर्तन तरी म्हणत चला किंवा. हे बघा, मी सांगितलं माझ्या कीर्तनामध्ये एक तर हसा नाही तर रडा, कोणतं तरी एक करा बरं काय. असं निवड बांधून टाकल्यासारखं काही करू नका. काय चालू होतं आपलं, कीर्तन म्हणत चला गड्या, म्हणजे कसं तुमचंही चालतं ना आमचंही चालतं. काय कीर्तन चालू होतं नाही, बरोबर आहे, लक्षात आहे बरं का. श्रोते मंडळी हुशार आहे. दामासिटीला कोंडलं का म्हणाय ना, पण म्हणले ना, दामासाठीला बंदीखान्यामध्ये बंद करण्यात आलेलं होतं. काळजी पडावी जगाच्या मालकाला. अगं रुक्मिणी, ज्या लोकांसाठी माझ्या दामासाठीने स्वतःचा प्राण पणाला लावलाय ना, ज्या दामासाठीने स्वतःचा प्राण या लोकांसाठी पणाला लावलाय ना, आज त्या दामासाठीला कोणी वाचवण्याकरिता जाणार नाही. ग रुक्मिणी मलाच काहीतरी करावं लागल. भगवंताने काय करावं, भगवंताने गुणस्तरूपी अवतार धारण करावा आणि या सृष्टी तलावरती अवतीर्ण व्हावं, या सृष्टी तलावरती अवतीर्ण व्हावं. गुमस्तरूपी अवतार धारण केला. आले तशी बादशाहच्या दरबारामध्ये गेले, बादशाहच्या दरबारामध्ये गेले. बादशाहला जोहार माय बाप जोहार, असा जोहार घालावा, जोहार घालावा. बादशाहने विचारावं, अहो कुठून आला, काय काम आहे. तर त्यावेळेला तो गुमस्त सांगू लागला, तुम्ही ज्या दामासाठीला बंदीखान्यामध्ये बंदूक करून ठेवलंय ना, त्या दामासाठींचा मी मुनीम आहे, त्या दामासाठींचा मी मुनीम आहे. हा बरं काय काम आहे, दामासाठींची मुनीम आहे ठीक आहे, पण काय काम आहे म्हणे, आमच्या दामासाठींनी जे तुमचं धान्य वाटण करून दिलेलं आहे ना, त्या धान्याची मी वसुली करून घेऊन आलोय, त्या धान्याची मी वसुली करून घेऊन आलोय. त्या धान्याची वसुली घ्या, हे दाम तुम्ही घ्या आणि आमच्या मालकाला सोडून द्या. आता त्या बादशाहला आश्चर्य वाटू लागलं की अरे, माझे मुनीम दामासाठी आणि माझ्या मुनिमाचं देखील मुनीम, माझ्या मुनिमाचं देखील मुनीम, आणि या दुष्काळामध्ये त्यांनी ज्या धान्याची वसुली करून आणली, आश्चर्य वाटलं. का आणलं बघू दे जरा, मग काय करा
करावं त्या गुमस्ताने जी पोथळी आणलेली होती, जे गाथोडं आणलेलं होतं ना, खळखळा असणारा त्या मोहरा त्या बादशाह पुढे ओतून द्यावा. बादशाह आश्चर्यचकित झाला की अरे एका मालकाच्या माघारी एक नौकर एवढा प्रामाणिक कसा असू शकतो. त्याच्या जागी दुसरा जर असता ना तर मालकाच्या माघारी एवढं धान्य घेऊन कधीचाच पळून गेला असता. परंतु एवढा इमानदार नौकर आपल्याला पण पाहिजे, एवढा इमानदार नौकर आपल्यालाही पाहिजे. हेवा वाटावा त्या बादशाहला. बादशाहने विचारावं तुला दामासाठी महिन्याला किती लक्ष देतात, महिन्याला किती पगार देतात. तो बादशाह विचारतो गुमस्ताला तुला दामासाठी महिन्याला किती लक्ष देतात. त्यावेळेला तो गुमस्त सांगतो मला दामासाठी महिन्याला 1 लक्ष देतात, मला 1 लक्ष देतात. तो बादशाह म्हणतोय तुला दामासाठी 1 लक्ष देतात ना तर मी तुला 2 लक्ष देतो, तू माझ्याकडे ये, तू माझ्याकडे ये. दामासाठीकडे जाऊ नको. ते 1 लक्ष देतात ना तर मी तुला डबल देतो, मी तुला 2 लक्ष देतो, तू माझ्याकडे ये. तर त्यावेळेला तो गुमस्तरूपी भगवान परमात्मा सांगू लागले अरे ज्याच्याकडे 2 लक्ष आहे ना मी त्याच्याकडे मुळात जात नाही. ज्याच्याकडे 2 लक्ष आहे मी त्याच्याकडे मुळात जात नाही. ज्याच्याकडे 1 लक्ष आहे मी त्याच्याकडे जातो. आणि त्याचाच प्रमाण तुकोबर या अभंगाच्या प्रथम चरणात देतात. एक धरीला एक धरीला एक धरीला एक धरीला आमिर घुमाईच्या झाले अवघे काम अवघे काम हे झाले काय सांगतात तो तुकोबऱ्या सांगतात तो भगवान जे भगवान सांगत होते ना तो गुमस्त रूपी भगवान परमात्मा सांगत होते की ज्याच्याकडे 2 लक्ष आहे ना, ज्याच्याकडे 2 मन आहे मी त्याच्याकडे जात नाही, ज्याच्याकडे 1 मन आहे मी त्याच्याकडे जातो. तुकोबऱ्या देखील ते सांगतात की आपुला तो एक देव करून घ्यावा तिने विना जीवा सुख नाही. जोपर्यंत आपण आपलाचा एक भगवान परमात्मा करून घेत नाही ना तोपर्यंत आपल्याला सुख भेटत नाहीये. परंतु आपला एका देवावरती विश्वासच नाही, आपला एका देवावरती विश्वास नाहीये. 1 महिनाभर एका देवाची पूजा करायची आणि जर नाहीच काही रिझल्ट भेटला की ते उचलायचा आणि पाण्यात सोडून द्यायचा आणि दुसरा देवघरात आणून ठेवायचा. परंतु तुकोबर म्हणतात अरे बाबा नो, आपल्या एका भगवंताला आपलंसं करा, एका देवाला आपलंसं करा. देव मुळातून एक आहे परंतु कोणत्याही एकाला आपलंसं करा. जर तुमची श्रद्धा निष्ठा एक जर नसेल ना तर त्या भक्तीला काही अर्थ नाही. म्हणून तुकोबर सांगतात की मीही तेच केलं. जो रुक्माईचा वर आहे ना तुकोबरांनी या
अभंगामध्ये रुक्माई मातेला जरा प्राधान्य दिलेलं आहे. तुकोबरा म्हणतात, जो रुक्माईचा वर आहे ना, जो रुक्माईचे पती आहे, त्या भगवंताला मी आपलंसं केलं, त्या देवाला मी आपलंसं केलं. बरं मग काय झालं तुकोबरा? तर तुकोबरा म्हणतात, मला जे काम लावून दिलेलं होतं ना, या मनुष्य देहाला काय काम लावून दिलेलं आहे हो? हा मनुष्य नरदेह कशासाठी दिलेला आहे? हा देव भगवंताने हा नरदेह कशासाठी दिलेला आहे? काय काम लावून दिलेलं आहे? तर सुभाषितकार सांगतात, हस्त पवित्र यदि दान पुण्यम, पाद पवित्र यदि तीर्थयात्रा, मुख पवित्र यदि नाम वशम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. सुभाषितकार सांगतात, हाताला शोभा आहे पण कशाने? दान धर्म केल्याने. पायाला शोभा आहे पण तीर्थयात्रा भ्रमण केल्याने. हे बघा, जन्माला आला ना तर कधीतरी त्या पंढरपूरला जा, कधीतरी त्या संतांच्या संगतीमध्ये जा, कधीतरी त्या भगवंताला भेटण्याकरिता जा. अरे आपण उठलो की भगवंताची दर्शन घेण्याकरिता गेलो ना तर कधीही आपल्या संसारातलं दुःख त्या भगवंताला सांगतो. पण कधीतरी त्या भगवंताला भेटण्याकरिता जा, कधीतरी त्या भगवंताची भेट घेण्याकरिता जा, कधीतरी ते देवाला जाऊन बघण्यासाठी जा. कारण या संसाराचं दुःख सांगू नका, त्या दुःखाला सांगा दुःख किती मोठं आहे. ह्या देवाला सांगू नका, त्या दुःखाला सांगा माझा देव किती मोठा आहे, त्या दुःखाला सांगा माझा देव किती मोठा आहे. असो तर तुकोबारे सांगतात की मला या भगवंताने जे काम लावून दिलेलं होतं ना ते काम माझं पूर्ण झालं. का पूर्ण झालं हो तुकोबऱ्या? तर तुकोबरे म्हणतात, जो रुक्माईचा वर आहे ना तो भगवान परमात्मा माझ्याजवळ असल्यामुळे माझं ते काम पूर्ण झालेलं आहे. काय काम देव लावून दिलेलं आहे? देवे दिला देह भजन गो, देवे दिला देह भजन गोमाता, देवे दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन गोमाता, देवी दिला देह भजन कशासाठी दिला? कशासाठी दिला? भजनासाठी दिला. पण आपण उपयोग कशासाठी करतो? भोजनासाठी. कशासाठी करतो? भोजनासाठी करतो. अरे भोजनही करा आणि भजनही करा. आपल्याला भोजनही आवश्यक आहे आणि भजनही त्यापेक्षाही आवश्यक आहे. असं म्हणतात की 100 काम सोडून भजन करावं, 100 काम सोडून भोजन करावं आणि 1000 काम सोडून भजन करावं.
कारण की मला सांगा, आपण या धन दौलत संपत्ती प्रॉपर्टी असं भरपूर काही कमवतो, पण आपल्याला सोबत नेता येतं का हो काही? या संसारिक वस्तू आपल्याला सोबत नेता येतात का? नाही नेता येत ना. सोबत आपल्याला काहीच नेता येत नाही. मग सोबत नेता येतं काय? तर त्या भगवंताचं नामचिंतन, त्या भगवंताची केलेली भक्ती आपल्याला सोबत नेता येते. मग आपल्याला आपण करतोय काय? आपण कशाच्या मागे धावतोय? आपण या संसारामध्ये सुख शोधतोय, पण या संसारामध्ये सुख आहे का? कधी सुख न पावसी न पावसी, कधी सुख न पावसी, कधी सुख कधी सुखा न पावसी. हे बघा, वाजायच्या ना जरा डोळ्यात जोरात वाजवत जा बरं. निदान टाळ्या तरी किंवा मोकळ्या मनात देत जावं. कारण की कलाकाराचं कौतुक आपण नाही करणार तर कोण करणार? नाही पाकिस्तानवाले करणार आहे घेऊन? नाही ना, आपल्यालाच करायचं ना आपल्या कलाकारांचं कौतुक. जर वादकवानी जर छान वाजवलं तर त्यांचं कौतुक म्हणून कधीतरी टाळी देत जा. काही लोकांनी जर अगदी गायन केलं ना तर त्यांचं कौतुक म्हणून तात्पर्यामध्ये त्यांना टाळी तरी देत जा. कारण की या कलाकाराने ही कला साध्य करून घेण्यासाठी कित्येक वर्ष साधना केलेली असते, तेव्हा कुठेतरी त्या भगवंताची कृपा होते. बरं असो, तुकोबारा सांगतात की जोपर्यंत तू भगवंताचं नाव घेत नाही ना तोपर्यंत तुला समाधान या संसारामध्ये भेटणार नाही. कारण की या संसारामध्ये आपण सुख शोधतोय, समाधान शोधतोय, पण हा संसार दुःख बांधवडी आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. या संसारामध्ये जिकडे तिकडे बघितलं ना तर दुःखच दुःख आहे महाराज. तरीही आपण एवढं दुःख असून आपण त्या दुःखाच्या सागरामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो. मला सांगा, एवढ्या दुःखामध्ये आपल्याला कुठं सुख भेटेल का हो? आपल्याला कुठं सुख भेटणार नाही. मग सुख आहे कुठे? तर त्या संतांच्या संगतीमध्ये आहे. सुख आहे कुठे? त्या भगवंताच्या संतांच्या संगतीमध्ये जाऊन त्या भगवंताची भेट घेण्यामध्ये सुख आहे. कारण की या सर्व गोष्टी दुर्लभ आहे महाराज. संतांची संगत घडणं ही तर अत्यंत दुर्लभ आहे आणि भगवंताची कृपा होणं ही त्याहूनही दुर्लभ आहे. परंतु या संसारातून जर सुटका व्हायची असेल ना तर संतांनी जे मार्ग दाखवले त्या मार्गावरती चला. म्हणजे आपण हे बघा, संत आपल्याला क्षणाक्षणाला जागा करतात, क्षणाक्षणाला जागा करतात. अरे जागा रे भाई जागा नो, जागा रे भाई जागा, चोर निजल्या भागा रे. जोपर्यंत हा काळरूपी चोर झोपलेला आहे ना तोपर्यंत पळून घ्या. एकदा का हा काळरूपी चोर जागला, एकदा का हा काळरूपी चोर जागा झाला तर आपल्याला पळता येणार. एकदा का काळ यम आपल्याला घेण्याकरिता आला तर आपल्याला काही करता येणार आहे का? नाही ना. आपण जर म्हणलं बाबा मला जर इथं आले यम देऊन येण्यासाठी, मी जर म्हणले रे बाबा आजचं कीर्तन होऊ दे, आजचं कीर्तन संपलं ना तर आजचं पाकीट तुला देते, पण मला अजून 2-3 वर्ष जगू दे, माझं ऐकल का होतो? माझं नाही ऐकणार. कारण की त्या यमापुढे, त्या देवापुढे आपला पैसा अडका धन दौलत हे काही चालत नाही. मग चालतंय का? तर त्या भगवंताच्या नावाची
पावती करा हरी भक्ती परलोकी कामा करा हरी भक्ती परलोकी कामा परलोका येईल कामा. हे बघा, त्या भगवंताचं नामचिंतन केलेली पावती जर आपल्याजवळ असेल ना तर ते देवाला दाखवतात. हे बघ देवा, मी संसाराचा गाडा झेलून, संसाराचा व्याप झेलून तुझं एवढं एवढं भजन केलं, एवढं दान केलं देवा, एवढं पुण्य केलं देवा, तुझी अर्चना केली, भक्ती केली, साधू संतांची संगत केली देवा, असं सांगता आलं पाहिजे. आणि जर आपण काही केलंच नाही महाराज, काहीच केलं नाही, ज्या भगवंताने 100 वर्षाचं आयुष्य दिलं, त्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्या देवाने जे काम लावून दिलेलं आहे ते काम तुम्ही केलंच नाही. आणि त्या भगवंताने जर प्रश्न केला, रे तुला मी 100 वर्षाचं आयुष्य दिलं होतं, या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये तू काय केलं, तर सांगता आलं पाहिजे देवा. ज्या ज्या वेळेला गावामध्ये सप्ताह चालू असायचं ना त्या त्या वेळेला देवा मी दान धर्म केला, साधू संतांची सेवा केली देवा, भजन केलं, कीर्तन केलं, श्रवण केलं. किमान एवढं तरी सांगता आलं पाहिजे, किमान एवढं तरी सांगता आलं पाहिजे. जर काही केलंच नाही, हेच सांगणार का संसारिक गोष्टी देवा? मुलीचं लग्न करायचं म्हणून 4-5 लाख रुपये बँकेमध्ये नेऊन ठेवले, तेव्हा मुलाचं लग्न करायचं म्हणून 10-15 एकर शेती कमवून ठेवली, एक बंगला बांधून ठेवला, बायकोला दागिन्याची आवड आहे म्हणून तुला सगळे दागिने करून ठेवले. अरे उद्या तुला मरायचंय, सोबत नेण्यासाठी काही कमवून ठेवलंय का? सोबत नेण्यासाठी काही कमवून ठेवलंय का? आपल्याला उद्या जायचं याचं भान तरी आहे का? जर आपण या गोष्टीचं भान जर ठेवलं नाही, या गोष्टीवर जर लक्ष दिलं नाही ना, तर त्यावेळेला त्या भगवंताने प्रश्न केला ना तर आपल्याला सांगण्यासाठी काहीच उरणार नाही जवळ. काही कमवलंच नाही, काही दाखवण्यासाठी काही प्रूफ नेलाच नाही. जर आधार कार्डच नसेल तर देवाच्या नावाचं, काय उत्तर देता होशील होशील तू, काय उत्तर देता होशील प्रमाण असं पाहिजे बरं का. कारण की एखाद्या वेळेला आपल्याला जायचं असतं संभाजीनगरला, जायचं असतं संभाजीनगरला, बस स्टँडवरती येऊन उभं राहावं, आता बस येईल जायचं, आता बस येईल जायचं, बस येते ही निघून पण जाते आणि मग हा मागून आवाज येतो, मी राहिलो. ती बस का आपल्या बापाची का? आपल्याला वापस घेऊन जायला नाही ना. बस स्टँडवर येणं आणि पॅसेंजराने त्या बसमध्ये बसणं, तेव्हा कुठंतरी आपण स्थळाला जाऊन पोचतो. तसंच कीर्तनाचं आहे बरं का. कीर्तनकाराने बोलणं आणि गायकाने प्रमाण देणं हे जर अगदी योग्य मापामध्ये जर झालं तर कीर्तनकारालाही कष्ट होत नाही. अगदी दादाने गोड प्रमाण दिलं बरं का. काय उत्तर देता होशील तू? कारण की त्या भगवंताने जर प्रश्न केला ना तर काय उत्तर देणार आहे तू? काय केलं तू? मी जे मानव नरदेह दिलाय ना, या नरदेहाला जाऊन तू काय केलं तर आपल्याजवळ सांगण्यासाठी काहीच राहणार नाही. मग त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होईल, त्यावेळेला पश्चाताप होईल. हे देवा, जो हा मानव नरदेह दिला होता ना, या मानव नरदेहाचं मला सार्थक करता आलं नाही देवा. हा नरदेह, हा माती मोल नरदेह, हा मी मातीमध्ये घातला देवा, मला क्षमा करा देवा. परंतु त्यावेळेला आपल्याला क्षमा भेटणार नाही. त्यावेळेला म्हणावं लागल, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गमा दिया
जिसे पाना था उसको तो दिया रे, पाना था उसको तो दिया रे, जिसे पाना था उसको तो जिसे पाना था उसको तो पाना था उसको जिसे पाना था उसको जन्माला येऊन काय केलं अमृत छोडा पिता हे शराब रे संत समागम को भूला गया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. तुला मी हा माती मोल असणारा मूल्यवान असणारा हा नरदेह दिला आणि या मूल्यवान नरदेहाची तू माती करून टाकली. अरे काय केलं खरं तर हा नरदेह असा आहे ना, हा नरदेह दुर्लभ आहे, हा नरदेह पुन्हा पुन्हा भेटणार नाही. हा नरदेह असं म्हणतात की याच ही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. या भगवंताने सृष्टी निर्माण करत असताना अनेक जीव निर्माण केले, अनेक जीव निर्माण केले. काही जीव असे निर्माण केले, काही 4 पायाचे केले, काही बिना पायाचे केले, काही उडणारे केले, परंतु हा मनुष्य प्राणी हा उभा निर्माण केला. याला 2 पाय दिले आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे बुद्धी तीक्ष्ण दिली आणि विचार करण्यासाठी चालना दिली. विचार करण्यासाठी चालना दिली. म्हणून विचार करा, पण कशाचा विचार करा? आपल्या हिताचा विचार करा. हित ते करावे देवाचे भजन. कशामध्ये हित आहे? भगवंताचं भजन करण्यामध्ये हित आहे. कारण की आपल्याला हा नरदेह भगवंताने त्याच कामासाठी दिलेला आहे. म्हणून तुकोबरे म्हणतात ते काम माझ्याकडनं पूर्ण होईल की नाही, होईल की नाही असा भ्रम झाला होता, परंतु तुकोबरे म्हणतात तो भ्रम माझा नाहीसा झाला अभंगाच्या Yeah.
देवा ब्रह्मधरीची या देहाचा सारे विठ्ठल मने वाचा पडून राहीन कलेवा विठ्ठल उच्चारिता निवारी तेने झाले. कशाने झाले? तेने म्हणजे कशाने? झोप आल्या का तुम्हाला? काय चालू होतं आपलं? हे बघा मी आताच सांगितलं, बोलत चला. कसं बोलत चला? तुम्हाला झोपा आल्या तर सांगा बरं का, आपण झोपा घेऊन कीर्तन करू, काही हरकत नाही. आपलं कीर्तन रात्रभर चाललं तरी आपण मधामध्ये झोपा घेऊन कीर्तन घेतलं तरी चालतंय. बघा हा धर्ममंडप असा आहे ना, इथं आल्याच्या नंतर प्रत्येक माणसाने झोपलंच पाहिजे. बरोबर आहे की नाही? इथं आल्याच्या नंतर प्रत्येकाने झोप घ्यायलाच पाहिजे, कारण की संसारामध्ये काम करून दमलो आणि इथे येऊन झोपलो, एवढं करायलाच पाहिजे. बघा एखाद्याचा स्वभाव असतो बरं का, एखाद्याचा स्वभाव असतो. एखादा झोप घेण्याचं नाटक करतं तर एखाद्याला झोप लागून जाते. महाराज वातावरण एवढं गोड आहे, तर या वातावरणामध्ये झोप तर हरिकीर्तनी झोप लागे, हरिकीर्तनी झोप लागे, रात्री स्वप्नामध्ये लागे, हरिकीर्तनी झोप लागे, रात्री स्वप्नामध्ये लागे, हरिकीर्तनी झोप लागे, हरिकीर्तनी झोप लागे, झोप लागे, झोप लागे, हरिकीर्तनी झोप लागे, क्या बात आहे. रात्री शोनापरी जागे, हरिकीर्तनी झोप लागे. हरिकीर्तनात रात्रभर काही कुत्रे मारत फिरले तरी झोप येणार नाही, पण कीर्तनात बसलं की झोप येते. मला हे बघा, ज्या माणसाला कीर्तनामध्ये झोप येते ना, त्यांनी ठरवून चालायचं की आपण काहीतरी पाप केलेलं आहे. कमने नाड बापटाकी हिताड, बापटाकी हिताड, बापटाकी नाड नाड म्हणजे झोप, पाप टाकी हिताड. तू का म्हणे नाड पाप लागे हिताड. हे बघा, झोप लागणं, कीर्तनामध्ये झोप लागणं म्हणजे हे पाप आहे. म्हणजे आपलं काहीतरी पाप असायला पाहिजे, त्यावेळेला आपला कीर्तनामध्ये झोप लागते. कारण की कीर्तनामध्ये झोप लागणं हे आपलं पाप आहे. कारण की भगवंताचं एवढं गोड अशी भक्ती, या भगवंताचं नाव तुमच्या कानावरती पडतंय आणि ते नाव ऐकत असताना तुम्हाला जर झोप लागणं म्हणजे हे तुमचं पापच आहे ना, हे आपलं पापच आहे. मग तू बरं म्हणतात या पापातून निघायचं ना, या पापातून निवारण करायचं, मग काय करा तर त्या भगवंताचं नामचिंतन करा, त्या भगवंताची भक्ती करा. कारण की संत हे आपल्याला क्षणाक्षणाला जागा करतात, क्षणाक्षणाला जागवतात. अरे बाबांनो जागे व्हा, हा नरदेह कशासाठी दिला, जागे व्हा. परंतु आपल्याला झोप एवढी गोड झोप लागलेली आहे की या झोपेतून आपण जागा होत नाही, या झोपेतून आपण जागा होत नाही. हे बघा, एक गोड असा दृष्टांत मी सांगून जात असते, कदाचित तुम्ही ऐकलेलाही असेल. एक राजा असतो, त्याला सुंदर अशी ब्युटीफुल अशी मुलगी पाहिजे असते लग्न करण्यासाठी. मुलगी पाहिजे असते आणि त्याला जशी पाहिजे तशी मुलगी भेटत नव्हती. परंतु त्याच्या नगरीमध्ये एक वैदिन येते. वैदिन कळते ना सर्वांना? त्याच्या नगरीमध्ये एक वैदिन येते. ती म्हणत असते, ती तिचं काम करत असते. सुया घे पोत घे दाबण घे बिव घे, सुया घे पोत घे दाबण घे बिव घे, अशी वैदिन येते. अशी वैदिने त्या नगरीमध्ये यावं, या वैदिनेचा आवाज त्या राजाच्या कानावरती पडावा आणि राजाने खिडकीतून डोकावून बघावं. राजाने खिडकीतून डोकावून बघावं तर काय, एक सुंदर अशी ब्युटिफुलशी मुलगी आहे. मुलगी खूप सुंदर आहे. राजाने प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी जा आणि
करून या. प्रधानांनी जावं, मुलीची विचारपूस करून यावं आणि राजाला सांगावं, राजे हे एक वैदिन आहे, गावभर फिरते आणि आपल्या पोटा पाण्यापुरतं कमवून आणते. राजे म्हणू लागले, अरे वैदिन का असे ना, पण मुलगी सुंदर आहे ना, मुलगी सुंदर आहे, परिस्थिती कशीही असू द्या, पण मुलगी सुंदर आहे ना, मागणी घालून टाका. प्रधानजींनी जावं, मुलीच्या वडिलांना सांगावं, तुमच्या मुलीसाठी मी एक स्थळ घेऊन आलो आणि तेही स्थळ एका राजाचं आहे, ते स्थळ राजाचं आहे. मुलीच्या वडिलांना खूप आनंद व्हावा, विचार करावे की माझ्या मुलीला मागणी घालावी, तीही एका राजाने. खूप आनंद व्हावा, आनंदाच्या भरामध्ये मुलीच्या वडिलांनी होकार द्यावा, मुलीलाही विचारण्यात यावं. मुलगी म्हणत होती, वडील जर हो म्हणत असेल तर मी कशाला नकार देऊ. अगदी त्या राजाचं आणि त्या वैदिनीचं लग्न सोहळा 8-15 दिवसामध्ये पार पडला. 8-15 दिवसामध्ये लग्न सोहळा पार पडला, लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या. परंतु महाराज तिथं सगळं काही उलटच होतं त्याच्यासोबत. मला सांगा, ती होती वैदिन, तिला होती गावभर फिरायची सवय, हा तिचा स्वभाव होता. हा गावभर फिरायची सवय, शिळे तुकडे खाण्याची सवय, परंतु तिथं काही सगळं उलटच घडत होतं महाराज. आता तिच्या हाताखाली पाणी जर प्यायचं म्हटलं तर तिला हाताने पाणी पिण्याची गरज नव्हती, दाशा हाताखाली आणून द्यायचे महाराज, तिला हाताने पाणी पिण्याची गरज नव्हती. एक प्रकार असा व्हायचा, ज्या वेळेला तिच्या समोर ताजं पकवान समोर यायचं ना, तिचं ते ताजं पकवान खाऊन पोट भरत नव्हतं. जोपर्यंत ती शिळे तुकडे खात नाही तोपर्यंत तिचं पोट भरत नव्हतं. मग ती काय करायची, ताजं ताट समोर आलं की बाजूला सरकून द्यायची आणि शिळे तुकडे झाले की कडकड फोडून हाणायची. हा काय होता स्वभाव होता तिचा, हा स्वभाव होता, हा जाता जात नव्हता. मग काय झालं, 8-15 दिवस निघून गेले, दिवसांदिवस निघून गेले, सर्व विधी पार पडल्या आणि मग नंदबाई समोर आल्या. नंदबाई समोर आल्या, म्हणाल्या, वहिनी लग्नाच्या सर्व विधी पार पडल्या, 8-15 दिवस लोटून गेले वहिनी, आता आम्हाला आमच्या गावी जायचं. जाता जाता काय करा, एकदा नाव घ्या. काय करा, नाव घ्या. महिला मंडळ घेऊ का नाव, घेऊ? पुरुष वर्ग तुमच्या गावच्या महिला बोलत नाही का हो? पुरुषच बोलत नाही तर महिला कुठून बोलतील, बरोबर की नाही? बोलत नाहीत का तुमच्या गावच्या महिला? घेऊ का नको नाव, घेऊ का नको? जेवण नाही केले सगळ्यांनी घरी? बरं असं, हे बघा, जसं त्या वैदिनीने नाव घेतलं ना तसं मी नाव घेण्याचा प्रयत्न करते. जसं वैदिनीने नाव घेतलं तसं मी नाव घेण्याचा प्रयत्न करते. आता राजाची बायको म्हटलं तर नाव कसं असायला पाहिजे हो? वजनात नाव असायला पाहिजे ना, भारताचं नाव असायला पाहिजे. तसंच त्या वैदिनीने नाव घेतलं मला, जसं राजाला शोभेल, जसं तिला शोभेल असं तिने नाव घेतलं. लक्ष देऊन नाव ऐका, कदाचित भविष्यामध्ये काम आहे. बघा, पांढऱ्या शुभ्र दुधावर ममोस आहे, ती वैदिनी नाव घेते बरं का. पांढऱ्या शुभ्र दुधावर ममोस आहे, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाडगे माय. राजाची राणी जरी झाली, स्वभाव करावे काय कोणी, स्वभाव करावे काय कोणी, स्वभाव करावे काय तुम्ही क्रोधासी न यावे, तुका म्हणे तुम्ही क्रोधासी न यावे, स्वभावे करावे काय कोणी. कारण की माणसाचा स्वभाव असा आहे ना, तो काहीही केल्या बदलत नाही, काहीही केलं तर तो माणसाचा स्वभाव जात नाही. नातराय खूप गोड वर्णन करतात, आधी होती दासी, आधी होती दासी, पटराणी केले तिसी, आधी होती दासी, पटराणी केले तिसी, तिचे हिताने राहिना स्वभाव झाला, तिचे हिताने राहिना स्वभाव झाला.
पण तिचा मूळचा स्वभाव गेला का नाही. तसा आपला स्वभाव आहे. कितीही सांगा तुम्ही ऐकणार आहे का. असे कित्येक कीर्तनकार कित्येक संत महात्मे निघून गेले, त्यामागे आमच्यासारखे तर कितीकच गेले, पण आपण सुधारणार नाही तर म्हणा, किंवा नाही तरी म्हणा. हे बघा संत आपल्याला सतत सावध करतात की रे बाबांनो तुमचं हित कशामध्ये आहे ते सुद्धा. हे बघा देवाला जन्माला आणावं लागतं. तुम्ही आम्ही जन्माला येतो आणि संत मात्र जन्म घेतात. कशासाठी. बुडते हे येतो कळवळा म्हणून या. अरे तुम्ही आम्ही जे या संसारूपी सागरात बुडत चाललोय ना ते या संतांना देखवत नाही, म्हणून ते संत जन्म घेतात. जन्माला येऊन काय करतात ज्ञानोबा वर्णन करतात. बांधली या सुडीत बुडली या काढीत साकडीत उडीत अर्थाची या. जे संसारूपी सागरात बांधल्या गेले ना त्यांना काढण्याचं काम करतात. जे या संसारूपी सागरात बुडत चालले त्याला सोडण्याचं काम करतात. एवढेच नवे तर त्यांचे साकडे देखील दौडून लावतात. एवढे संत आपल्यावरती उपकार करतात. मग त्या संतांनी दाखवलेल्या मार्गावरती का आपण जाऊ नये. संत आपल्याला सारखं सांगतात की रे बाबांनो भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताचं भजन करा. पण आपण ऐकत नाही. हंकरूनही सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबारांनी हंकरू सांगितलं, ओरडू सांगितलं रे बाबांनो भगवंताचं भजन करा, भगवंताची भक्ती करा. भगवंताला भक्त कसा आवडतो माहिती का. हे बघा आपण भगवंतावरती प्रेम करतो यात काही नवल नाही. आपण भगवंतावरती प्रेम करतो यात काही नवल नाही. भगवंताने आपल्यावरती प्रेम करावं यात खूप मोठं नवल आहे. आपण तर सगळेच भगवंतावरती प्रेम करतो. आपल्याला स्वार्थापोटी सगळ्यांनाच देव आवडतो. हे बघा एक प्रसंग सांगून जाईल. एकदा नारद महर्षी गेले रामांकडे गेले. नारद महर्षी प्रभू श्री रामचंद्रांकडे गेले. म्हणू लागले प्रभू तुमचे एवढे मोठे भक्त आहे म्हणे, तुमचे खूप मोठे भक्तजन आहे. आता जेवढे तुमचे भक्त आहे जसे भक्त तुमच्यावरती प्रेम करतात, ज्या भक्ताचं जेवढं प्रेम आहे असे एवढे मोठे भक्त आहे, मग त्यांची तुम्ही यादी नक्कीच करून ठेवली असेल म्हणे. त्यांची यादी तुम्ही नक्कीच करून ठेवलेली असेल म्हणे. आता भगवान सांगू लागले हो नारदा मी यादी करून ठेवलेली आहे. जे भक्त माझ्यावरती प्रेम करतात ना त्या सर्व भक्तांची मी यादी करून ठेवलेली आहे. जे भक्त माझ्यावर प्रेम करतात अशा भक्ताची यादी करून ठेवलेली आहे. मग नारद महर्षीला उत्सुकता झाली की त्या यादीमध्ये माझं नाव आहे का नाही. मग रामचंद्र भगवंताला नारद महर्षी म्हणू लागले देवा मला ही ती यादी दाखवा ना, देवा मला ही ती यादी दाखवा. रामचंद्रांनी त्या भगवंतानी यादी काढावी आणि नारद महर्षीच्या हातामध्ये द्यावी. नारद महर्षीच्या हातामध्ये ती यादी द्यावी.
आणि नारद महर्षीने यादी वाचायला सुरुवात करावी. आता मला सांगा, आपल्या हातामध्ये कशाचीही पत्रिका येऊ द्या, सप्ताहाची येऊ द्या, लग्नाची येऊ द्या, मामद्याची येऊ द्या, कशाचीही येऊ द्या, त्याच्यामध्ये पहिलं आपण काय शोधणार? काय शोधणार? आपलं नाव. काय शोधणार? आपलं नाव आपण शोधणार. आणि तोच उपक्रम नारद महर्षीने केला. नारद महर्षीने बघितलं, पहिलं आपलं नाव कुठे, बघितलं तर काय, सगळ्यात एक नंबरला नारद महर्षीचं नाव होतं. खूप आनंद झाला. बरं, स्वतःचं नाव बघून पोट भरलं नाही, आणखी कोणाकोणाचं नाव हे या यादीमध्ये हे बघितलं. सर्व यादी वाजून काढली महाराज. सर्व यादी वाचून बघितली. त्या यादीमध्ये सर्व यादी वाचल्यानंतर असं लक्षात आलं की या यादीमध्ये हनुमंतरायाचं कुठंच नाव नाही. या यादीमध्ये हनुमंतरायाचं नाव कुठेच नाही. मग नारद महर्षीला कुठं दम पडतोय, ती यादी भगवंतापुढे देऊन टाकली आणि पळत निघाले हनुमंतरायाकडे. हनुमंतरायाचं भजन चालू होतं. हनुमंतराया, अहो हनुमंतराया, थांबा हनुमंतराया, शांत बसा हनुमंतराया. तुम्ही ज्या भगवंताचं भजन करतायत ना, ज्या भगवंताचं भजन करताय ना, त्या भगवंताची यादी बघितली. अशी यादी बघितली की जे भक्त त्या देवावरती प्रेम करतात ना, त्या भक्तांच्या नावाची यादी बघितली मी हनुमंतराया. त्या यादीमध्ये सगळ्या भक्तांची नाव आहे, पण तुमचं नाव कुठंच नाही. त्या यादीमध्ये तुमचं नाव कुठंच नाही हनुमंतराया. हनुमंतराया म्हणू लागले, जाऊ दे ना नारद महर्षी, मी नावासाठी भगवंताचं भजन करत नाही, मी नावासाठी भजन करत नाही. मी माझं प्रेम त्या देवावरती एवढं आहे ना, मला नावाची गरज नाही, मी नावासाठी भजन करत नाही. पण नारद महर्षी म्हणू लागले, असं कसं हनुमंतराया, तुम्ही भगवंताचं एवढं भजन करता, एवढं प्रेम करता त्या देवावरती, रात्रंदिवस भजन करता, मग त्या देवाने तुमचं नाव नाही मोठ्या अक्षरामध्ये तर छोट्या अक्षरात, नाही एक नंबरला तर कोपऱ्यात कुठंतरी तुमचं नाव लिहायला पाहिजे होतं ना, कुठंतरी तुमच्या नावाचा उल्लेख पाहिजे होता ना हनुमंतराया. हनुमंतराया म्हणतात, जाऊ दे ना नारद महर्षी, मला नकोय नाव, मला नकोय नाव. परंतु नारद महर्षी ऐकायला तयार नाही. नारद महर्षी ऐकायला तयार नाही. रागामध्ये हनुमंतराय बोलून गेले, म्हणे, जा नारद महर्षी, जी यादी तुम्हाला भगवंताने दाखवली ना, ती यादी खोटी आहे म्हणे, ती यादी खोटी आहे. आता मग ते नारद महर्षीला राहावेच ना. हे ऐकल्यानंतर नारद महर्षीला राहावे ना. नारद महर्षी निघाले भगवंताकडे, भगवंता, मी आता हनुमंतरायाकडून आलो. हनुमंतराय म्हणाले, जी यादी मला तुम्हाला प्रभू श्री रामचंद्राने दाखवली ना, ती यादी खोटी आहे. मग खरी यादी कुठे, देवा मला दाखवा ना, खरी यादी दाखवा ना. हनुमंतराया भगवंताला आग्रह करू लागले, देवा दुसरी यादी दाखवा ना. मग भगवान म्हणू लागले, हो नारदा, माझ्याकडे दुसरी ही यादी आहे, मग दाखवा ना मला भगवंता ती यादी. मग भगवंताने काय केलं, दुसरी यादी नारद महर्षीच्या हातामध्ये दिली. दुसरी यादी नारद महर्षीच्या हातामध्ये दिली. नारद महर्षीने ती यादी उघडावी आणि त्या यादीमध्ये बघावं तर फक्त एकाच भक्ताचं नाव, फक्त एकाच भक्ताचं नाव होतं. मग नारद महर्षीने विचारावं, देवा, या यादीमध्ये सगळ्या भक्ताचं नाव लिहून ठेवलेलं आहे. जी पहिली यादी दाखवली ना देवा, त्या सगळ्या भक्ताचं नाव त्या यादीमध्ये आहे आणि फक्त ह्या एकाच भक्ताचं नाव या यादीमध्ये का आहे? तर त्यावेळेला भगवंताने दिलेलं उत्तर खूप गोड होतं. भगवान परमात्मा सांगू लागले, नारदा, तुम्ही जी पहिली यादी वाचली ना, त्या यादीमध्ये अशा भक्ताची नाव होती की जे भक्त माझ्यावरती प्रेम करतात. अशा भक्ताची नाव होती जे भक्त माझ्यावरती प्रेम करतात. आणि या यादी, आता जी यादी दिली ना मी तुम्हाला दुसरी, या यादीमध्ये अशा भक्ताचं नाव आहे ज्या भक्तावरती मी प्रेम करतो. अशा भक्ताचं नाव आहे की ज्या भक्तावरती मी प्रेम करतो. त्यामुळे मी सांगून जाईल, महाराज, भगवंताचं एवढं प्रेम करा, एवढं प्रेम करा ना की आपल्या प्रेमापोटी त्या देवालाही आपल्यावरती प्रेम झालं पाहिजे. आणि देवाला प्रेम कधी होणार, कधी होणार तर आपण ज्या वेळेला निस्वार्थपणाने, अगदी एकानिष्ठेने, एका चित्ताने ज्या वेळेला त्या भगवंताची आराधना करू, ज्या वेळेला त्या भगवंताचं भजन करू, त्यावेळेला तो भगवान परमात्मा आपलं सगळे होईल. आणि तुकोबाराने देखील तेच केलं. तुकोबाराला एकच काम होतं, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोडे, रात्रंदिवस एकच काम होतं, फक्त त्या भगवंताचं नामचिंतन करून. आणि मग भगवंताचं नामचिंतन करून करून तुकोबाराला अशी अवस्था प्राप्त झाली, अशी अवस्था प्राप्त झाली की तुकोबाराला या संसाराचा मोहच राहिला नाही, या संसाराचा मोह राहिला नाही. आणि या संसाराच्या मोहाचं तिसरं उदाहरण देत तुकोबारा, परद्रव्य परनारी, परनारी
परद्रव्य परणारी झाली विषयाची परी. तुकोबरा म्हणतात मला तुकोबऱ्याला अशी अवस्था प्राप्त झालेली होती, तुकोबऱ्यांची अशी अवस्था प्राप्त झालेली होती तुकोबऱ्यांना. तुकोबरा म्हणतात मला लोकाचं धन आणि लोकाची नारी ही विषाप्रमाणे वाटू लागली. का तर एक धरीला चित्तामध्ये भगवान परमात्मा असल्यामुळे तुकोबऱ्या म्हणतात मला या संसाराविषयी मोह राहिला नाही, या संसाराविषयी माया राहिली नाही. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला. तुकोबऱ्यांनी संसार हा शून्य रूपी केलेला होता आणि परमार्थ मात्र पार टोकाला नेऊन पोहोचलेला होता. का हो तुकोबऱ्याला का लोकांचं धन आवडत नव्हतं, का लोकांची नारी आवडत होती मला सांगा. मी जर म्हटले बाबा आज मी जर म्हटले की आजचं पाकिट मी तुम्हाला देऊन टाकेल, तुम्हाला आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल का दुःख होईल? आनंद होईल ना. जर आपल्याला कोणी फुकट जर पैसे देत असेल तर आपल्याला आनंद वाटेल ना. परंतु तुकोबरे म्हणतात मला लोकांचं धन आवडत नाही, लोकांची नारी आवडत नाही. का तर उदाहरण आहे का, आता वेळ थोडा आहे कमी आहे म्हणून शॉर्टकट मध्ये सांगून जाईन. ज्या वेळेला शिवाजीराजांचा प्राण तुकोबऱ्याने वाचवला होता, शिवाजीराजांचा प्राण तुकोबऱ्याने वाचवलेला होता आणि शिवाजीराजांना वाटायचं की तुकोबऱ्यांच्या ऋणातून आपण उत्तीर्ण व्हायला पाहिजे. पण उत्तीर्ण व्हावं कसं? उत्तीर्ण तर होताच येणार नाही, कारण की संतांचे आई वडिलांचे आणि आपल्या गुरूंचे एवढे उपकार आहे ना, त्यांच्या उपकारातून आपण कधी उत्तीर्ण होऊच शकणार नाही. परंतु प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. म्हणून शिवाजीराजांनी ठरवलं की तुकोबऱ्याला आपण काहीतरी भेट देऊ म्हणे, तुकोबऱ्याला काहीतरी भेट देऊ म्हणे. काय केलं शिवाजीराजांनी? तुकोबऱ्यांच्या घरी धनद्रव्य असं काहीतरी, हत्ती घोडे छत्र्या असं काहीतरी तुकोबऱ्यांच्या घरी पाठवण्यात आलं. परंतु तुकोबऱ्यांनी माघारी लावलं. तुकोबऱ्यांनी माघारी लावलं. दिवट्या छत्र घोडे ये तू आम्हा बर्यात न पडे. तुकोबरे म्हणतात दिवट्या छत्र घोडे हे तू आम्हा बर्यात न पडे, आम्हाला नकोय तुमचं धन, तुमचे एरवित्त धन ये तू आम्हा मृत्यू के समान, हे तुमचं धन नकोय मला. हे धन जर बघितलं ना मला माझा मृत्यू आल्यासारखं वाटतोय, माझा काळ आल्यासारखं वाटतो. मला हे तुमचं धन नको, तुमचं धन परत घेऊन जा. तुकोबऱ्यांनी शिवाजीराजांनी पाठवलेला उपहार माघारी पाठवावा. शिवाजीराजांना वाटलं की अरे तुकोबरे लोकांतात नसेल घेत म्हणे, एकांतात घेत असेल. तुकोबरे एकांतात कुठे असणार? मग तुकोबरे असायचे भानुचंद्र डोंगरावरती, नाहीतर भंडाऱ्या डोंगरावरती. तुकोबऱ्यांनी भंडाऱ्या डोंगरावरती भजन करण्यासाठी जावं आणि ज्या ठिकाणी तुकोबरे भजन करायचे ना त्याच ठिकाणी शिवाजीराजांनी धन आणून ठेवावं. तुकोबरा शिवाजीराजांना वाटलं लोकांत देखत नसेल घेत म्हणे, एकांतात घेत असेल, म्हणून शिवाजीराजांनी एकांतात देण्याचा प्रयत्न केला. तिथेही तुकोबराने त्या धनाचा स्वीकार केला नाही, तिथेही धनाचा स्वीकार केला नाही. मला सांगायचं एवढं की तुकोबरे म्हणतात परद्रव्य आणि परणारी कशी. आणखी एक उदाहरण सांगून जाईल. ज्या वेळेला गावातील लोकांनी एक युक्ती रचावी, तुकोबऱ्यांच्या विरुद्ध एक युक्ती रचावी, या तुकोबऱ्याला काहीतरी कलंक लावायचा आणि गावावर हकलायचं. पण हकलणार कसं, काहीतरी कलंक पाहिजे ना. म्हणून काय केलं, गावामधली जी वेश्या होती ना तिला सांगण्यात आलं की तू जा त्या तुकोबऱ्याला काहीतरी असं कलंक लाव, जेणेकरून आम्ही तुकोबऱ्याला त्या कलंकाच्या जोरावर गावामधून बाहेर काढून देऊ. त्या वेशीला सांगण्यात यावं, तिला काहीतरी मोल देण्यात यावं. ते वेशीने सांगितल्याप्रमाणे जावं, तिच्याबरोबर 2 साक्षीदार म्हणून पाठावे, एकाचं नाव सालू आणि एकाचं नाव मालू. अशी या तिघांनी जावं, त्या दोघांनी मागेच लपून बसावं आणि त्या वेशीने समोर जावं. तुकोबऱ्यांचं भजन चालू होतं, तुकोबऱ्यांचं भजन चालू होते, वेशीने जावं, तुकोबऱ्यांचं छेडखान करावे, तुकोबऱ्याला छळावं. तुकोबरे म्हणू लागले अगं माय काय पाहिजे ते तरी जाइए तुम्हारे नगर सायास, जाइए तुम्हारे नगरी सायास, नगरी
ऐसे नाही अगं माय, आम्ही विष्णूचे दास आहोत, आम्ही त्या भगवंताचे भक्त आहोत माय. काय पाहिजे तुला ते तरी सांग. अगं माय काय पाहिजे ते तरी सांग ना तुला. तर त्यावेळेला ते विषय सांगू लागले, तुकोबऱ्या मला तुमच्यापासून तुमच्यासारखा असा गोंडस असा मुलगा पाहिजे तुकोबऱ्या. तर तुकोबऱ्या म्हणू लागले, अगं माय कधी तुझं ना माझं लग्न होणार, कधी तुला माझ्यापासून संतती प्राप्त होणार. एक काम कर ना, एक काम कर, मला तुझा मुलगा मानून घे, मला तुझा मुलगा मानून घे ना महाराज. त्या वेशीमध्ये परिवर्तन व्हावं. तिने तुकोबऱ्याच्या चरणावरती साष्टांग गडबडा लोळून घ्यावं, साष्टांग दंडवत घाला. तुकोबऱ्या मला क्षमा करा, तुकोबऱ्या मला क्षमा करा, मी चुकले तुकोबऱ्या, या गावकऱ्यांच्या वेशामध्ये आले मी तुकोबऱ्या, मला क्षमा करा. आणि त्या वेशीनेही तिचं काम सोडून या भगवंताच्या भजनाकरिता लागावं. मला सांगायचं एवढं की तुकोबऱ्या म्हणतात परद्रव्य आणि परनारी झाली विषयाची परी. ही अवस्था कशी प्राप्त झाली, या अवस्थेपर्यंत जाण्यासाठी तुकोबऱ्याने कोणती साधना केली, ती साधना आपल्याला करायची. सर्वांनी हात वरती करा. ताट विठोबा रखुमाई, घ्या आता हाताखाली. सांगायची गरज नाही, कारण की वेळेची बचत महाराज हुशार झालेत. श्रोते मंडळ आता लय हुशार झालेली. वेळेचं खूप महत्व आहे ना, त्याला माहिती वेळ झालेली, त्यामुळे सांगायच्या अगोदर हाताखाली घ्या. नाही महाराज वेळेची काही गरज नाही आहे तुम्हाला. तुम्हाला आता आलेली आहे झोप. पण हे बघा, झोप आपल्याला आपल्या काही कामीची नाही, कारण की आपलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये निघून गेलेलं आहे, अर्ध आयुष्य झोपेमध्ये निघून गेलेलं आहे. आणि उरलेल्या आयुष्यामध्ये आपण काही संसारामध्ये वेळ घालतो, आणि जो काही थोडा वेळ उरला आणि तो जर वेळ आपण भगवंताला देण्यासाठी काटकसर करत असेल, म्हणजे किती मूर्खपणा आहे आपला. त्यामुळे काय करा, सर्वांनी ताट हातवरती करायची. करा हातवर. बघा, ज्याला 2 पाय आणि 2 हात आहे त्यांनी हात वरती करायचे, आणि ज्याला 4ही हात आहे, 4ही पाय आहे, त्यांनी आवाज बसून घ्यायचा. चालते ना. गायक वादक सर्वांनी भजन करायचं बरं का. ज्ञानोबारा माझ्या घेतले हाताखाली. असो, मला सांगा, भजन करत असताना काही त्रास झाला का तुम्हाला? काही त्रास झाला का? नाही ना. काही पैसे मोजावे लागले का? काही व्यवहार करावा लागला का? नाही ना. तुकोबऱ्या म्हणतात, अरे भगवंताचं भजन करायचं ना, भगवंताची भक्ती करायची ना, त्यासाठी काही कष्ट करावे लागत नाही, काही व्यवहार करावा लागत नाही, सगळं साधं सोपं सरळ आहे. मग तुम्हीही ते करा. अभंगाच्या तुका मन फार, 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 तुका मन फार. लागता
नाही लागत वार, नाही लागत वार, हो तेने झाले बाबा निवारी नाम तुका म्हणे फार नाही लागत व्यवहार. तुकोबरे म्हणतात की त्या भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी काही व्यवहार करावा लागत नाही. अरे जेवढा व्यवहार, जेवढा खटाट आपल्याला हा संसार करण्यासाठी लागतो ना, तेवढा व्यवहार मात्र भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी लागत नाही. असो एक धरिला चित्ती आम्ही रखुमायचा भक्ती, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. या भंगामध्ये तुकोबरायला जशी जशी अवस्था प्राप्त झाली, जो जो प्रसंग तुकोबरांच्या समोर आला ना, तो तो प्रसंग तुकोबरांनी आपल्याला सांगितलेला आहे. खरं तर या अभंगामध्ये तुकोबराला काय सांगायचं होतं आणि मी कितपर्यंत जाऊन पोहोचले हे माझ्याच्याने सांगणं होणार नाही, कारण की संतांची वाणी ही खूप मोठी आहे. या संतांच्या वाणीचं आपल्याच्याने वर्णन करणं होणार नाही. असो न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्ही ती विनवी तसे. खरं तर झालेली कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणावरती, साधू संतांच्या चरणावरती, या बजरंगबलीच्या चरणावरती, या सर्व भगवंताच्या चरणावरती समर्पित करते. खरं तर नियोजक असतील, आयोजक असतील, ज्यांच्यामुळे मला आज इथे येण्याचा योग आला, सर्व कमिटी मंडळाला मी धन्यवाद देते. खरं तर हे वातावरण खूप ओढ निर्माण केलेलं आहे बरं का. गायक असतील, वादक असतील, सर्वांना मी धन्यवाद देते. त्याचबरोबर आपले नवतरुण अगदी दादा आल्यापासून आमच्या सवेतच होते बरं का. अगदी गोड स्वभाव आहे दादांचं. दादांचं नाव यदुराज. अगदी दादांचा गोड स्वभाव आहे बरं का, आणि नवीनच तयारी आहे म्हणून अगदी दादांना मी शुभेच्छा देईल की दादांचंही अगदी महाराष्ट्रभर नाव हो. अगदी दादांनाही मी धन्यवाद देते. त्याचबरोबर आपले बाबाही आता म्हणजे इथं काहीतरी नवीन बघायला मिळालं. अर्ध्या कीर्तनामध्ये 2 आणि त्यानंतर काहीतरी चेंज, कारण की एक चित्रपट बघू बघू कंटाळा येतो. त्यामुळे मला वाटतं कीर्तनकारही 2-2 ठेवायला पाहिजे. बरोबर आहे असो चेष्टेचा भाग आहे. सर्वात कदाचित प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे. आपले बाबा ही आज मृदंगाच्या साथीला बसले म्हणून सर्वांना मी धन्यवाद देते. एवढे बोलून माझे कीर्तन रूपी सगळा पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, बोलिले